हे बघा ताईंनो, आज संडे स्पेशल रेसिपी बांगडे फ्राय करायला आणि ही कोळंबी सोलूनच आणली त्या बाईकडून. याचं करायचं कोळंबी पुलाव. आता ह्याचे आहे ना मी असे धागे काढणार. हे धागे आहे ना, हे असे धागे ना असे काढायचे असतात, नाही तर आपले पोट खराब होतं. हळद टाकून ना मिक्स करून घेणार आहे मी. टोमॅटो, कांदा, कढीपत्ता आणि एक बटाटा घेतला, जास्त नाही, आणि इंद्रायणी तांदूळ धुवून. प्रथम आपल्याला आहे ना ह्याच्यामध्ये तेल टाकायचं. तेल गरम होऊन द्यायचं, मग कांदा टाक. आता कढीपत्ता आणि कांदा टाकला. आता याला चांगलं परतून देणार, मग त्याच्यानंतर पुढचं दाखवते. आता टोमॅटो पण टाकला. आता टोमॅटो आहे ना थोडासा नरम होण्यासाठी आहे ना आपल्याला मीठ पण टाकायचं आहे. आता थोडासा नरम होऊन लावलेलं आहे ना कोळंबी, आपण ते टाकायचं आणि परतून घ्यायचं. हे बघा कोळंबी आहे ना छान परतून झाले. हे बघा, म्हणजे मग त्याचा ना हिवस वास येत नाही म्हणून चांगले परतायचे. आता यात अद्रक लसूणची पेस्ट, हे मी घरीच बनवते. अद्रक लसूण आणि कोथिंबीर टाकून पेस्ट बनवते. आता ह्याच्यातच हे बघा मैत्रिणींनो, दादांनो, हे बघा अद्रक लसूणची पेस्ट, पुदिन्याची चटणी, पुदिना आणि कोथिंबीरची चटणी, आणि आपला घरचा हळद तर पहिलेच टाकलेली आहे, आणि आपला घरचा मसाला आपल्या आवडीनुसार. आता मी सगळं परतून घेतलं ना, तसं तेल सुटलं ना. आता बटाटा घालायचं एक. आता तांदूळ पण घालायचं. हे इंद्रायणी तांदूळ आहे, याचं भात लय भारी लागतं. हे बघा ताईंना, आता ना पाणी टाकणार नाही. इंद्रायणी तांदूळ आहे ना त्याच्यामुळे थोडंसं पाणी टाकायचं, कमी पाण्यात हा भात शिजतो. आणि आता याला मी झाकून ठेवणार, आणि झाल्यावर सांगतो. भाताचं पण झाकण खोल्या, बघूया कसं झालंय. मस्त. थोडा अजून शिजून, घरचा मसाला, हळद आणि हे थोडंसं मीठ, बस. फोन हातात घेऊन मच्छी उलटी करायला नव्हते भेटत ना, म्हणून फोन खाली ठेवून मच्छी उलटी केली, मग तुम्हाला दाखवली. बघा, ते जमत नाही ना एका हाताने फोन धरायचा, एका हाताने पलटी करायचं म्हणून. ताईंनो, दादांनो, बघा संडे स्पेशल थाळी. मस्त कोळंबी भात म्हणजेच पुलाव, बांगडा फ्राय, काकडी, लिंबू, टोमॅटो आणि